मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ते सांगायचं आहे की शेतकऱ्यांना आता ह्या वर्षी चांगला भाव भेटणार का? तर नक्की ह्या वेळी सोयाबीन असो कापूस असो यांना मोठ्या प्रमाणामध्ये भाव भेटणार आहे. पिकाचे भाव येत्या दिवसात चांगले वाढण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने अलीकडे आयात होणाऱ्या तेलबिया आणि कापूस उत्पादनावर जास्त टॅरिफ शुल्क लावलेले आहे. म्हणजे याचा सरळ अर्थ असा, परदेशातून स्वस्त माल भारतात येणे कठीण होईल. मग आपल्या देशातला सोयाबीन, कापूस, तूर हाच जास्त प्रमाणामध्ये वापरला जाईल. बाहेर न एक्सपोर्ट होतं इथला माल इथे वापरला जाईल. मग आपल्या देशातलं सोयाबीन आणि कापूस हाच जास्त होत असताना उत्पादन जास्तच आहे ना आपल्या इथे, आणि मग पुरवठा कमी मागणी जास्त, म्हणजे भाव आपोआप वाढतील. अर्थशास्त्रातला नियम. तर मग यामुळे आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची संधी आहे आणि ग्राहकांना सोयाबीन तेल कपड्यांच्या किमती थोड्या वाढलेल्या दिसतील, पण शेतकरी बंधूसाठी ही चांगली वेळ आहे. सरकारच्या दृष्टीने म्हणजे आपल्या देशातील शेतकऱ्यांना चांगले सुगीचे दिवस येणार, उत्पन्न मिळावे आणि त्यासाठी बाजार टिकावा असा प्रयत्न सरकारचा दिसत आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, ही आपल्यासाठी ही खरी खुशखबर आहे. कष्टाने घेतलेल्या पिकाला आता चांगला भाव मिळण्याची आशा आहे. आपल्या मेहनतीने देशाचा बाजार मजबूत होतो. म्हणून अभिमानाने शेती करा, शेतीपासून पडू नका. जय जवान जय किसान.